राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज धनंजय महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपकडून कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कृष्णराज महाडिक गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले होते। त्यांचे वडील धनंजय महाडिक हे खासदार आहेत आणि आता ते देखील म्हणजे कृष्णराज महाडिक देखील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। आज ते आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपकडून कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रताप, महाडिक कुटुंब हे कोल्हापूरमध्ये सर्वश्रुत आहे। आता धनंजय महाडिकांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे देखील सक्रिय होते आणि आता ते देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरायला ते निघालेत। त्यानुसार आपण पाहतोय की कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच आपण पाहतो की या उमेदवारी अर्जाच्या निमित्तानं महाडिक कुटुंबातला तिसरा जे पिढीतला सदस्य आहे तो राजकारणात उतरताना दिसतो। कारण आपण पाहिले की महादेवराव महाडिक यांची कोल्हापूर जिल्ह्यावर एक राजकारणावर वर्चस्व होता, एक पकड होती। त्याच्यानंतर आपण पाहतो की राज्यसभा खासदार धनंजय महाडिक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात अनेक वेळेला पाहायला मिळालेले आणि आता आपण पाहतो की विधानसभा निवडणुकीत खरं तर आपण पाहतो की या ठिकाणी चर्चा सुरू होती की त्यांना तिकीट मिळेल, पण विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नाही। त्यावेळेला त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले की राजकारणात तुम्ही सक्रिय होता का, राजकारणात तुमची भूमिका काय होती, या सर्व प्रश्नांच्या संदर्भात त्यांना विचारण्यात आलं होतं। आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की तळागाळातून म्हणजे एकूणच आपण पाहतो की कार्यकर्ता म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला उतरायचं आणि एक वेगळं वलय आपलं तयार करायचं राजकारणातलं, त्यासाठी आपण पाहतो की या ठिकाणी कृष्णराज महाडिक हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। कोल्हापूर शहरातल्या रुईकर कॉलनी इथल्या प्रभाग क्रमांक 3 मधून ते भाजपच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की माझ्या या उमेदवारीमुळे मोठी मदत भाजपला होईल अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे। 2 दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। प्रताप, एक तरुण चेहरा खरं तर आता या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे कारण कृष्णराज महाडिक सगळ्यांनाच माहिती आहे। सोशल मीडियामधून म्हणा किंवा विविध समाज कार्यामधून म्हणा ते जनतेसमोर येत होते आणि आता ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। ग्राउंडवर काम करताना काय वाटतं, कृष्णराज महाडिक यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळू शकतोय? नक्कीच आपण पाहतो की खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक खेळाडू म्हणून कृष्णराज महाडिक याच्याकडे पाहिलं जातं। कारण आपण पाहतो की जागतिक पातळीवर आपलं नाव उंचावून झाल्यानंतर कोल्हापुरात ते आले आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की एक वेगळं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्या सर्व वलयाच्या पार्श्वभूमीवरच विधानसभेची निवडणुकीला कुठेतरी आपल्याला जागा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण त्यावेळेला मात्र आपण पाहतो की ही जागा कोल्हापूर उत्तरची शिवसेनेला गेली। त्याच्यानंतर ते थांबले होते, पण कुठेतरी त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण पाहतो की तळागाळातून म्हणजेच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या सभागृहात जायचं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात करायची अशा प्रकारचं एक धोरण त्यांनी अवलंबलं आणि त्याच्यानुसार आता आपण पाहतो की या ठिकाणी कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, अर्ज भरतायत। पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की युवा वर्गामध्ये त्यांचे मोठे फॉलोअर्स आपण पाहतोय, त्या फॉलोअर्सच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू अशा प्रकारची भूमिका आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहतो की महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा सुरू असतानाच या ठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो की यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। बाकीची यादी अद्याप येणे बाकी आहे, पण एकूणच आपण पाहतो की कुठेतरी सुरुवात जी आहे ती भाजपनं केलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आपला उमेदवार उतरण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। नक्कीच प्रताप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।